कल्याणच्या एपीएमसी मार्केटमध्ये विना नंबर प्लेटच्या बाईकवर आलेल्या दोघा जणांना बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान हे दोघे सराईत चोरटे असल्याचं समोर आलं। चोरी करून ठेवण्यात आलेल्या दुचाकी त्याच जागेवर आहेत का हे पाहण्यासाठी हे चोरटे आले होते। वाहिद खान आणि राहुल परिहार अशी या चोरट्यांची नावे आहेत। दोघांनी मिळून आतापर्यंत 3 दुचाकी आणि 2 रिक्षा चोरी केल्या आहेत। त्यांच्याकडून चोरलेल्या दुचाकी आणि रिक्षा पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत। बाजारपेठ पोलीस स्टेशनचे डिटेक्शन पथकाचे अधिकारी अजिंक्य मोरे PSI आणि त्यांचा स्टाफ, पोलीस हवालदार 2191 पवार, पोलीस हवालदार 488 इंगळे, पोलीस हवालदार 2598 खोकले, PN कसबे 7354 आणि PC 3984 शिंदे असे बाजारपेठ पोलीस स्टेशनला मोटरसायकल गुन्हे शोध पथकात गुन्हे शोध चे काम करत असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत एक बातमी मिळाली की एक चोर बिना नंबर प्लेटची गाडी फिरवत आहे म्हणून, आणि ते गाडी ताब्यात घेतली असता त्या इसमाकडे 2 इसमांकडे वाहिद मंजूर खान वय 22 वर्ष आणि राहुल अशोक सिंग परिहार वय 23 वर्षे या 2 शहाड येथे आणि ठाणेला राहणारे 2 आरोपी आहेत। त्यांच्याकडे 2 मोटर बाईक्स आणि एक ऑटो रिक्षा रिकव्हर झालेली आहे। त्या अनुषंगाने बाजारपेठ पोलीस स्टेशनचे 419/2024 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303/2 आणि 3(5) अन्वये तसेच 392/2024 त्याच कलमातील गुन्हे चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्याबाबत 2 गुन्हे ओपन झाले। तसेच उल्हासनगर पोलीस स्टेशनचा 392/24 हा देखील कलम 303(2) अन्वयेचा गुन्हा उघडकीस आमच्या डिटेक्शन पथकाचे अधिकाऱ्यांनी उघडकीस आणलेला आहे। या कामगिरीमध्ये आमचे पोलीस निरीक्षक क्राईम PI डुकले यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे। तसेच वेळोवेळी आम्हाला ACP माननीय घेटे साहेब यांचे देखील मार्गदर्शन लाभलेले आहे। तसेच माननीय DCP श्री सचिन गुंजाळ साहेब यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मोटरसायकल आणि ऑटो रिक्षा चोरीच्या गुन्हेगारांचा शोध घेण्याबाबतच्या कायमच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगानेच आमचे सापळा कायम रचत असतात आमचे डिटेक्शन पथक, आणि त्याच सापळ्यात हे 2 आरोपी मिळाल्याने सदरची कामगिरी झालेली आहे। त्याबाबत अधिक तपास चालू आहे। अजून इतर कोणत्या गुन्ह्यामध्ये त्यांचा सहभाग आहे का याबाबत देखील सर्व आमचे युनिट आणि सर्व लोकांशी आमचा समन्वय असून त्या पद्धतीने तपास चालू आहे।